6 वाजलेत. टाईम दाखवतो मला 6:05 वाजलेत. काय व्ह्यू आहे तुम्हाला शेअर करतो. सगळ्यापर्यंत BTCचा चार्ट बघा, जो मी इथं शेअर केला तुम्हाला. बाईंग साईडला आपण BTCमध्ये बसलो होतो आणि इथं मी कुठे एक्झिट झालो, ह्या पॉईंटला. ह्या पॉईंटला एक्झिट झालो, $4 प्रॉफिट काढला आणि देन एक्झिट. तुम्हाला दाखवतो $4 प्रॉफिट काढला आणि देन एक्झिट. आणि सेकंड थिंग, गोल्डमध्ये आपण सेलिंग केली होती, तर गोल्डमधलं SL गेलेलं आहे $5.5. तर तो कसा गेलेला, आपली डायरेक्शन तर क्लिअर होती, पण मी तुम्हाला काल एक सांगितलं होतं की आपला SL जाऊ शकतो आपल्या छोट्या पॉईंटचा इशारा होता, त्याच्यामुळे बघू शकतो डायरेक्शन क्लिअर आहे. आता सध्या पण एक डाऊनसाठी एकदम चांगला परफेक्ट त्यांनी सेटअप दिलेला आहे, बघू शकतो. इथं एंट्री करून सपोज जर आपण इथे SL ठेवला असता तरी सुद्धा ठीक आहे. लेट्स ट्राय. जसं काल मी सांगितलं तुम्हाला, परफेक्टली तर झाले, डायरेक्शन एकदम क्लिअर आहे. फक्त SL जो आहे ना आपला, त्याच्यामुळे आपण जर थोडंसं वायबल होतो. ठीक आहे, एंट्री प्लेस. SL कितीचा बसला आहे ना, $4. ओके. सेकंड थिंग, BTCचं काय व्ह्यू आहे, तर BTC पूर्ण डाऊन साईडला आहे तर शिफ्ट झालेलं आहे. तर BTC आपण एकदा कॅन्डल कॅल्क्युलेशननुसार बघूया की मार्केट अजून किती डाऊन जात आहे. 439. आणि ओपनिंग प्राइस 108,513. 108,513.10. बघू शकता इथं आपल्याला लेवल भेटलेली आहे 1791. तर मार्केट एवढंच पण जाणार आहे खाली. वन सेवन नाईन वन इथंपर्यंत झालं आहे. मे बी अजून गेलं तर आपण नाही का थोड्याशा मोठ्या टाइम फ्रेममध्ये जाऊन याचं चेक करूया. तेवढंच येतं. आय थिंक सो डबल स्ट्रक्चर डबल स्ट्रक्चर आपल्याला 50% स्ट्रक्चर नाही का प्लस करून याचं चेक करूया. काय सांगता येते बसतील पण तिथे भेटेल आपल्याला. हा इथे भेटू शकतो कारण ही जी लेवल आहे ना 50%ची लेवल पण आहे हे पूर्ण स्ट्रक्चरचे. हे मोठ्या टाइम फ्रेममध्ये स्ट्रक्चर आहे ना, मोठ्या टाइमच्या स्ट्रक्चरमध्ये ही 50%ची लेवल पण आहे. आपण इथं पण एक बघू शकतो बाईंगसाठी. पण सडनली फॉल दिल्यामुळं आपण थोडंसं कन्फ्यूज येते या ठिकाणी. सडनली एवढा मोठा फॉल असं बाईंगसाठी धोकादायक आहे खूप. एक हेतून आपण एक बाईंगला प्लॅन करू शकतो ह्या पॉईंटपासून. तुम्हाला मी दाखवतो ह्या पॉईंटपासून ते इथंपर्यंत.
ह्या पॉईंटपासून इथंपर्यंत आपण एक बाईंगला प्लॅन करू शकतो. सपोज इथं कॅन्डल फॉर्मेशन बाईंगचे झाले तर, अन्यथा आपण इथं ट्राय पण नाही करू शकत, कारण की सडनली मोठी फॉलिंग आली तर त्याच्यामुळे बघू शकता येते. आणि ह्या ठिकाणी ट्रिपल टॉप पण तयार झाला आहे. ठीक आहे, इथेरियमचं बघू शकतो. आपल्या इथेरियमचा मी बघितला रात्री, सडनली कसली भारी फॉलिंग आली. इथं मी जेव्हा मार्केट जेव्हा बघितलं होतं तेव्हा इथं कुठं चार्ट सुरू होता, तेव्हा मी सेलिंगला बसून म्हटलं होतं, पण फोनवरतीच बघितलं होतं आणि त्याच्यामुळे सेलिंगला नाही बसलो मी. मार्केटने आय थिंक प्रॉपरली एंट्री पण दिली बरं का आपल्याला. या ठिकाणी प्रॉपरली एंट्री देते मार्केटने. सडनली फॉलिंग आली जोरात, अशी फॉलिंग भेटली पाहिजे दरवेळेस. हे डाऊनसाईडचं स्ट्रक्चर होतं आणि हे बाईंगचं स्ट्रक्चर हे होतं. जो कालचा व्ह्यू तुम्हाला मी शेअर केला होता. जसे मार्केट फॉलिंग करते ना, त्याच्यानुसार आय थिंक सो की मार्केट अजून 50% खाली यायचे चान्सेस आहेत. तरी आपण इथं एकदा बघूया. फॉलिंग जोरात आहे आता, चालतं ह्याच्यावर एंट्री घेणं अवघड आहे, जरा नाही होऊ शकत. आपण जस्ट शिकून ते इथं पण फॉलिंग पण आपण कॅप्चर करू शकतो बरं का गाईस. करायचं का तसं स्कॅल्प एक. माझं जेवढं ऑब्झर्वेशन आहे, जिथं आपण सेलिंगला बसतो ना अशा ठिकाणी, त्याच ठिकाणापासून रिव्हर्सल होतं मार्केट. ही लेवल पण आहे, ही इम्पॉर्टंट झोन आहे, त्याच्यामुळे इथं तर नाही करू शकत ट्राय आपण. इथं कुठं असलं असतं ना, आपण इथं एवढ्यात आपण ट्राय केलं असतं एवढी सेलिंग पकडायची. इथं नाही करू शकत, कारण ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. इथून मार्केट इथून किंवा इथून ह्या लेवलपासून मार्केट बाईंगला शिफ्ट होऊ शकतं. त्याच्यावरती जरी क्लोज झालं ना मार्केट आणि ग्रीन कॅन्डल इथं समोर ग्रेड झाली ना, तर तरी आपण इथून बाईंगला प्लॅन करू शकतो बघा. ह्या ठिकाणापासून ही जी ही एक लेवल आहे, ह्या लेवलमध्ये ही एक लेवल आहे, ही पण एक लेवल आहे. अजून 2 मिनटं बाकी कॅन्डल क्लोज व्हायला, नाही वाटत ह्याच्यावर क्लोज होईल. ते झाले तर मोस्ट बेटर. BTC 30 minutes.
की मार्केटला जो मी इथे गॅप पेंडिंगला सांगितला होता ना, सेम तसाच गॅप आता सध्या इथे पेंडिंगला आहे. हा गॅप इथून इथंपर्यंत आता लिहितो पण आपल्याला तुम्हाला कळलं पण पेंडिंग हा पेंडिंग गॅप आहे. हा मार्केटला यायला लागेल इथे कवर करायला. इथून कुठनं तरी एक अशी बाईंग येणार जेणेकरून हा गॅप पेंडिंगचा गॅप आहे हा कवर होणार. आपण ती बाईंग इथे पकडायचा प्रयत्न करूया. पण जशी सेलिंग आली त्या सेलिंगनुसार तर शक्यता कमी करते पण बेस्ट आहे. बघू शकता म्हणलं इथे रिजेक्शन मारणार आहे. कॅन्डल जशी पाहिजे तशी त्याच्यावरती क्लोज झाली बघा. पण इथे ग्रीन कॅन्डल क्लोजिंग पाहिजे इथं ह्या ठिकाणी. ग्रीन कॅन्डल क्लोज झाले ना तर मोस्ट बेटर आहे. इथं आपल्याला एंट्री करायला हरकत नाही. कसं आहे कॅन्डल बिहेवियर नाही का हे लई खतरनाक असतं. कॅन्डल बिहेवियर समजणं लई इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता इथं सपोज मी डायरेक्ट एंट्री केली तर तो एस एल जाणारच जाणार 100% जाणार. बाईंगला जर झाला बाईंगला जरी मी लावला तरी एस एल जाणार, सेलिंगला लावलं तरी एस एल जाणार. हा पर्सनल हा येतो एक्सपिरियन्स येतो की माणसानं कसं तर ते होऊन होते ते तुम्ही लावून बघा ते. परत एक एसर खाल्ला. जसं की तुम्हाला म्हटलं की आता तुम्ही कुठे साईडला लावा जेव्हा मार्केटला एसर खायचा तेव्हा तो कसंही करतो. तरी एवढा छोटासा एसर होता मग काय नाही वाटत. प्रॉपर एंट्री दिली बरं का मार्केट पण येतं. हा मार्केटचा पण एवढा मोठा गॅप पेंडिंग आहे. मार्केट इथेच का वायबर होते काय माहिती आता. जाऊन द्या मार्केट डाऊनला जाणं एवढे कन्फर्म. इथेरियमचा टीपी व्हायला आला बघा. किती मस्त भेटले बरं का आपल्या 2 दिवसात BTC इथेरियममध्ये सॉरी. ह्या पॉईंटपासून एक बाईंगचा प्लॅन करू शकतो आपण. इथेरियममध्ये बाईंग करतो अर्थात आपल्याला गोल्डमध्ये पण ह्याच ठिकाणी बाईंग होते बरं का. थोडंसं खाली आलं की बाईंग आहे. हां आणि BTSमध्ये पण बघा थोडंसं अजून खाली आलं की तर बाईंग आहे आपल्याला ह्या ठिकाणी. त्याच्यामुळे बाईंगचा व्यू तर एकदम मला आय थिंक सो एकदम कन्फर्म वाटते की ह्या ठिकाणापासून बाईंग यायला पाहिजे. तुम्हाला मी तरी मग असं गोल करून देतो.
हे जे ठिकाण आहे ना, ह्या ठिकाणापासून मार्केटला हे बाईंगला शिफ्ट व्हायला पाहिजे. आणि बाईंगला जेव्हा शिफ्ट होणार तेव्हा मार्केट पूर्ण स्ट्रक्चर कम्प्लीट करणार. लेट्स सी आता काय होतं ते. माझा आवडतो मी जरा आता आईला सोडायला पण जायचं कामावर. बाय.